जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद गटात एक धक्कादायक व गंभीर घटना घडली आहे। ममदापूर नाका परिसरात मध्यरात्री एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून निवडणूक काळात वाढणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणात हल्ला करणारे आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते सुरेश टोकरे यांचे निकटवर्ती असल्याचा गंभीर आरोप जखमी तरुणाच्या भावाने केलाय। त्यामुळे ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून तिला राजकीय किनारही प्राप्त झाली आहे। नेरळ जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाकडून सुनीता सुरेश टोकरे या उमेदवार असून त्यांचे पती व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे 28 जानेवारीच्या मध्यरात्री ममदापूर नाक्यावर कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। यावेळी गावातील धनेश्वर शिंगे यांच्याशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाल्याचं सांगितलं जातंय। वादानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले विशाल हिसाळके तेथून निघून गेले होते। काही वेळाने धनेश्वर शिंगे हे झालेला प्रकार विशाल हिसाळके यांना सांगत असताना बरोबर आहे असं विशाल यांनी म्हटल्याच्या कारणावरून मिलिंद शिंगे याने विशाल हिसाळके यांना जाब विचारत धक्काबुक्की सुरू केली। या धक्काबुक्कीमध्ये पुढे रेशक कुरेशी आणि अरमान पटेल यांनीही सहभाग घेत विशाल हिसाळके यांना मारहाण केली। वाद अधिक चिघळत असताना मिलिंद शिंगे याने दुचाकीमधून चाकू काढून विशाल हिसाळके यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी धनेश्वर शिंगे यांनी हा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तिन्ही आरोपींनी मिळून विशाल हिसाळके यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात विशाल हिसाळके यांच्या पोटात गंभीर दुखापत झाली। यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या विशाल हिसाळके यांना मध्यरात्री 1:30च्या सुमारास तातडीने रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान हल्ला करणारे आरोपी हे सुरेश टोकरे यांचे निकटवर्ती असल्याचा थेट आरोप जखमीचे भाऊ विपुल हिसाळके यांनी केला आहे। तसंच या प्रकरणात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप होत आहे। नेरळ येथील टिवाळे हॉटेलजवळ माझा भाऊ आणि त्याचा एक मित्र धनेश्वर शिंगे हे दोघे त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आले। त्यांनी माझ्या भावासोबत जो सहकारी होता त्याला शिवीगाळ केली आणि त्यांचा दोघांचा परस्पर वाद सुरू झाला। त्यांचा वाद सुरू झाल्यामुळे माझा भाऊ तिथून साईडला निघून गेला। मात्र त्यांचा वाद 10 मिनिटांनंतर मिटल्यानंतर तो जो धनेश्वर शिंगे आहे ज्याच्याशी सुरेश टोकरे यांचा वाद झाला होता तो येऊन घडलेली हकीकत माझ्या भावाला सांगत असताना त्या ठिकाणी बाजूला मिलिंद शिंगे, कुरेशी आणि एक पटेल असे हे 3 जण जे होते त्या 3 जणांनी जसं सुरेश टोकरे यांचं नाव घेतलं तसंच दादांचं नाव कशाला घेतोय आणि तू काय संबंध आहे, तू कशासाठी बरोबर बोलतोय, या गोष्टीवरून माझ्या भावाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। त्याच्यानंतर मिलिंद शिंगे यांनी धावत जाऊन बाजूला असलेल्या त्याच्या ॲक्टिवा गाडीमधून चॉपर काढला। तो चॉपर काढून त्याच्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला। तो वार त्याचा धनेश्वर शिंगे याने थोडंसं त्याला सावरलं आणि तो वार होऊ दिला नाही, परंतु त्याच्यानंतरही त्याने 3 ते 4 अटेम्प्ट केले वार करण्याचे। ते सक्सेस न झाल्यामुळे त्याच्यासोबत असलेले 2 सहकारी रिषभ आणि पटेल या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्याच्या पोटामध्ये चाकूचा वार केलेला आहे। त्याच्यामुळे त्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि रायगड हॉस्पिटलमध्ये एकदम सिरियस कंडिशनमध्ये आयसीयूमध्ये तो सध्या आहे। जे कोणी राजकीय पुढारी म्हणजे त्याच्यामध्ये सुरेश टोकरे असतील ते त्या ठिकाणी निघाले आणि त्याच्यानंतर त्यांच्याच नावावरून हा घटनाक्रम झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांचाही याच्यामध्ये कुठे हस्तक्षेप आहे का किंवा हे जे प्रकरण आहे ते दाबण्याचा एवढा प्रयत्न का केला जातोय याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही जो विक्टीम आहे त्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी विनंती करतो। एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना अशी रक्तरंजित घटना घडल्यामुळे निवडणूक वातावरण बिघडत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात असून निवडणुका शांततेत पार पडणार की हिंसाचार वाढणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे या प्रकरणात प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।